आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र 18 न्यूजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. निगडी येथील डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे मेट्रो ट्रेनचं स्टेशन होणार असल्याने ते मेट्रो स्टेशन साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथून पुढे किंवा मागे व्हावे यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकावरून अभिवादन करून तहसील कार्यालय निगडी येथे धडकला. यामध्ये महिला, नवयुवक, जवान मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर मेट्रो स्टेशनची जागा बदलावी, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाणार असल्याचं यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र 18 न्यूज, आवाज महाराष्ट्राचा. पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाच्या वतीनं आज आपण तहसीलदार कार्यालयावरती या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला होता. या मोर्चाचं नेतृत्व नेते संदीपाजी झोंबाडे यांनी केलं. याच्यामध्ये प्रमुख ज्या मागण्या होत्या, अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाच्या डोक्यावरती मेट्रो स्टेशन येत असल्यानं अण्णाभाऊंचा पुतळ्याचं विद्रुपीकरण या ठिकाणी होणार होतं. तो स्टेशन पुढे किंवा पाठीमागे घ्या अशा प्रकारची या ठिकाणी मागणी होती. दुसरी मागणी होती अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. तिसरी मागणी होती आद्य क्रांतिगुरू लोहजीराव साळवे यांचं महापुरुषांच्या यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात यावं. अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही तहसीलदार कार्यालयावरती या ठिकाणी मोर्चा घेतलेला होता. तहसीलदारांनी अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून या ठिकाणी शासन स्तरावरती पाठपुरावा करणार आहे अशा प्रकारचं आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. या मोर्चामध्ये समाविष्ट झालेल्या सर्व समाज बांधवांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि लवकरच या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय मेट्रोच्या संदर्भातला तहसीलदारांच्या प्रमुख मदतीने या ठिकाणी होणार आहे याचा मला ठाम विश्वास आहे. जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. काय सांगाल, एकंदरीत आपण जर बघितलं तर पूर्वी जो भूखंड होता तो भूखंड लागण्याचं काम मध्यंतरी झालं आणि काही गुंठ्याचा पुतळा बांधण्यात आला. मात्र तो पुतळा सुद्धा आज हटवण्याचं काम जे आहे सरकार करत आहे, स्थानिक करत आहे. आज आपण आक्रोश मोर्चे घेऊन तहसील कार्यालयावरती आहोत. जर समजा हे मेट्रो स्टेशन हलवलं नाही जर आलं तर पुढच्या भूमिका काय असतील? हे बघा, पहिल्यांदा मी सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगू इच्छितो. अण्णाभाऊंचा पहिला पुतळा ज्या ठिकाणी होता तिथून स्थलांतरित पलीकडच्या बाजूला करत असताना महानगरपालिकेनं मला 21 गुंठ्याचं आश्वासन दिलं होतं. 21 गुंठ्याचं आश्वासन दिल्यानंतर तुम्हाला सांगतो 8 गुंठ्यावर आली. 8 गुंठ्यावरून 4.5 गुंठ्यावर आली आणि 4.5 गुंठ्यावरून फक्त 2.5 गुंठ्यामध्ये अण्णाभाऊंचं ते पुतळा आणि ते गार्डन करण्यात आलं. म्हणजे किती मोठी फसवणूक आहे समाजाची समजून घ्या. आणि आज रोजी अण्णाभाऊंचं हे जे स्मारक आहे हे स्मारक खऱ्या अर्थानं दाबून टाकण्याचं, पुसून टाकण्याचं षडयंत्र इथल्या व्यवस्थेनं सुरू केलेलं आहे. परंतु या व्यवस्थेला आम्ही सडेतोडपणे आज आम्ही काही अंशी या ठिकाणी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत. परंतु भविष्य काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त असो, इथले पदाधिकारी असो, इथले नगरसेवक असो, इथला आमदार असो, तिथला खासदार असो, त्यांना आम्ही पळताभुई थोडी करू. कसं आहे, माणसं जोपर्यंत शांत असतात तोपर्यंत शांत असतात. एकदा माणसं बिघडले नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, अण्णाभाऊंच्या विचारानं, छत्रपती शिवाजी राजांच्या, शाहू राजांच्या, महात्मा फुलेंच्या विचारानं प्रेरित झालेली ही जी जमात आहे, ही जमात अन्याय कधीही सहन करत नसते. फक्त आज आम्ही त्यांना इशारा दिलाय की मेट्रो तुम्ही पुढे घ्या, जर नाही घेतलं तर मेट्रोचं कायमस्वरूपी काम बंद पाडू. दुसरा मुद्दा, या ठिकाणी जे आमचं 4 एकर 17 गुंठेची जागा दिलेली आहे त्यामध्ये अतिशय षडयंत्रपूर्वक शांत डोक्यानं काम दाखवले त्यांनी. ही जागा अण्णाभाऊ साठेंच्या सांस्कृतिक भवनासाठी 4 एकर 17 गुंठे जागा ही प्राधिकरणाकडून महानगरपालिकेने घेतलेली जागा आहे. आमची गेली 20-25 वर्षाची मागणी आहे, ती कुठेतरी पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्यानंतर इथल्या व्यवस्थेनं, इथल्या जातीवादी काही मंडळींनी अण्णाभाऊंचं नाव त्यांना खुपतं. कारण या ठिकाणी मनोवादी वृत्तीची लोक आजूबाजूला सगळे राहत आहेत, त्यामुळे त्यांना अण्णाभाऊंचं स्मारक हे खुपत आहे. परंतु या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो, ज्यांनी ज्यांनी जागा बळकवली, ज्यांनी ज्यांनी खोटे ठराव केले, ते ठराव निष्कासित करावे ही आयुक्तांची मागणी आहे. आम्ही विनंतीपूर्वक मागणी करतो,
जर हे ठराव निष्कासित नाही झाले तर आम्हाला महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या कार्यालयात घुसून आम्हाला ते करावं जे काम करायचंय ते आम्ही करू. एवढं आता या प्रसंगी एकंदरीत आपण जर बघितलं तर पूर्वीची जागा जी होती, पूर्वीची जागा 5 एकराची जागा असताना 24 गुंठे झाली. 24 गुंठ्याची डायरेक्ट 4 गुंठे झाले, वापस 2.5 गुंठे झाली. मात्र ते 2.5 गुंठे झाल्याच्या नंतरही सरकार जे आहे मेट्रोच्या नावाखाली जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आक्रोश म्हणून आपण मोर्चा तहसील कार्यालयावरती आणतोय. काय सांगाल एकंदरीत आपली भूमिका काय असेल? आज पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाच्या वतीने भव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. खरं तर या ठिकाणी हा मोर्चा होता असताना यदा कदाचित 18व्या लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत. त्या निवडणुका संपल्याबरोबर यदा कदाचित देशातला हा पहिला मोर्चा असेल की आज पिंपरी चिंचवड शहरातील मातंग समाज हा मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावर उतरून या तहसीलदार कार्यालयावर त्यांनी आज धडक दिलेली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी काही मागण्या या ठिकाणी शासनाकडे केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये निगडी या ठिकाणी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या असलेल्या पुतळ्याच्या जागेवरती मेट्रो स्टेशनचं काम सुरू करण्याचा या ठिकाणी घाट प्रशासनाच्या माध्यमातून घालण्यात आलेला आहे. त्या निषेधार्थ या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने अनेक मागण्या घेऊन हा समाज या ठिकाणी आज तहसीलदाराकडे आलेला असताना या मागण्यासोबतच मातंग समाजाला या ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये एकत्रित असलेल्या 13% आरक्षणाची अवकरेनुसार वर्गवारी करून प्रत्येक जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे. ही एक प्रमुख मागणी या ठिकाणी घेऊन आलेली असतानाच या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सर्वात पहिले जे या ठिकाणी आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे यांनी या ठिकाणी पुण्याच्या गणसेर या ठिकाणी सन 1822 साली एक क्रांती शाळा सुरू केली आणि त्या क्रांती शाळेच्या माध्यमातून अनेक समाजसुधारक अनेक क्रांतिकारक घडवले. त्यामुळे पुढे जाऊन 1947 हा देश स्वतंत्र झाला. खऱ्या अर्थाने या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ त्या महावीराने या देशामध्ये रवली. त्या आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे यांचं नाव आजपर्यंत राष्ट्रपुरुषांच्या महायादीमध्ये आलेलं नाही. तर ते राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे यांचं नाव समाविष्ट करण्यात यावं. त्याचबरोबर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा पुरस्कार दिला पाहिजे. या मागण्या घेऊन या ठिकाणी हा समाज आलेला असताना काही वेळापूर्वी या ठिकाणच्या तहसीलदाराला हे निवेदन देण्यात आलेलं आहे की या मागण्यावरती आपण तात्काळ या ठिकाणी विचार करण्यात यावा. मात्र निश्चित मी या माध्यमातून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून प्रशासनाला एवढी विनंती करेन की या मागण्या जर आपण मंजूर केल्या नाही, हा समाज आता झोपलेला समाज राहिलेला नाही, हा जागृत समाज झालेला आहे. निश्चित त्याने आचारसंहिता संपल्याबरोबर या ठिकाणी येऊन आपल्या शक्तीचं या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे. पुढे जर भविष्यामध्ये शासनाने जर मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर या ठिकाणचा हाच मातंग समाज आपला कायदा हातामध्ये घेऊन या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी शासनाची लढा दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या चॅनेलच्या माध्यमातून मी शासनाला इशारा देतो. लोकसभेच्या अनुषंगाने निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते सहभागी असताना काही स्थानिक समितीचे मेंबर आहेत ते भेटले होते आणि भेटी संदर्भात त्यांनी 5 एकर जागा जी आहे ती मागितली होती. मात्र फक्त यांनी कागद दाखवण्याचं काम केलं आणि इलेक्शन संपल्यानंतर त्यांनी जे आहे मॅटर काम चालू केलेलं आहे. याबद्दल आपली भूमिका काय असणार भविष्यामध्ये? निश्चित शासनाच्या माध्यमातून ज्या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी मातंग समाजाला दिलेल्या आश्वासनाची जर पूर्तता होत नसेल तर आता लोकसभा झालेली त्या काही महिन्यामध्ये विधानसभा या ठिकाणी लागणार आहे. त्या विधानसभेपूर्वी या राज्यकर्त्यांनी दिलेलं आश्वासन जर पूर्ण केलेलं नाही तर या विधानसभेला मातंग समाज या सर्व राज्यकर्त्यांना आपली ताकद दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.